तर मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी सूर्यकांत धामनाक तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आत्ता मी आलो आहे ठाण्यामध्ये असलेल्या प्रति तुळजाभवानी मंदिराकडे. तर ह्या मंदिरात आत्ताच त्याचं उद्घाटन झालं आहे 1 वर्षापूर्वी. तर मस्त आहे आणि शांत वातावरण आहे आणि शहराच्या अगदी ठाणे शहराच्या मधोमध बसलेलं हे ठिकाण आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली मी दिव्यावरून आलो आहे, कसं ठाणा स्टेशनवरून यायचं तर सांगतो. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आम्ही निघालो आहे आता दिवा स्टेशनवरून आणि नेहमीचप्रमाणे आज संडे असल्यामुळे दिवा स्टेशनला खूप गर्दीच आहे आणि नेहमी संडेला असते आणि नेहमीप्रमाणे ट्रेन देखील लेट आहेत. तर आम्ही फर्स्ट क्लासचे तिकीट काढून निघालो आहे. हे बघा, इकडे आहे वरती मुंब्रा देवीचं मंदिर आणि हा पूर्ण असा सुंदर परिसर हिरवाईने नटलेला डोंगर मुंब्रा देवीचा या साईडला आहे. तर फायनली ठाणा स्टेशनला पोचलो आहे आता आणि आपण वेस्टला जायचं आहे, ठाणा वेस्टला. आणि बाहेर बसस्टॉप आहे, तिकडून आपल्याला नितीन कंपनीसाठी जे ऑटो जातात त्या साईडला आपल्याला जायचं आहे. हे आहे ठाणा स्टेशनचं बस स्टॉप. हे बघा कसं वरती असं बनवलं छप्पर टाईप, मस्त राऊंडमध्ये पूर्ण ओव्हलमध्ये बनवलं आहे. ह्या स्टेअरकेस उतरून आपल्याला खाली जायचं आहे ऑटोसाठी नितीन कंपनीला. तर आपण फायनली ऑटोमध्ये बसलो आहे. हा बघा, हे ते ऑटो लागतात. हा गावदेवीचं मंदिर आहे, तिथे तुम्हाला ऑटो भेटून जातील आणि शेअरिंग फक्त 20 रुपये आहे. तुम्ही नितीन कंपनीपर्यंत जर गेलात तर शेअरिंग फक्त 20 रुपये आहे. तिथून फक्त 2 मिनटाच्या अंतरावर आपलं मंदिर आहे तुळजाभवानी. तुम्ही 20 रुपये एक्स्ट्रा देऊन तुम्ही सांगू शकता की आम्हाला वरती मंदिरापर्यंत सोडा, ते ऑटोवाले सोडून देतील. तर मित्रांनो, आपण फायनली मंदिर आहे जिथे पोचलेलो आहे आणि ओटी वगैरे घेतो आहे आता. स्वाती देखील आले माझ्यासोबत. मला वाटतं स्वाती पहिल्यांदाच मंदिरात आले इथे माझ्यासोबत. तरी ओटी आहे इथे फक्त 100 रुपये. तुम्हाला जर ओटी भरायची असेल तर इथे ओटी देखील आहे. हा आहे मंदिराचा दीपस्तंभ, कसा मस्त बनवला आहे बघा. आणि फायनली आपण चाललो आहे आतमध्ये दर्शनासाठी. हा मंदिराचा समोरचा भाग आहे एंट्रीचा, मस्त वेगळी असा. तर चला दर्शन घेऊया. चला इकडून समोरून. तर आपण पहिलं आधी दर्शन करून घेऊया. इकडून इकडून इकडून. दादा पुढे जा.
तर मंडळी, हे बांधकाम भव्य हेमाडपंथी शैलीतील दगडी वास्तूने बनवलेलं आहे आणि सुमारे 26 कोरीव दगडी खांब मंदिराला मुख्यतः आधार देतात. आणि समोर दिसणारी 108 दिव्यांची दगडी दीपमाळ या मंदिराचं प्रमुख आकर्षण आहे. उंच शिखर, सुंदर कोरीव काम व गजमुखाची रचना आणि प्रशस्त सभामंडप यामुळे मंदिर अत्यंत भव्य दिसते. आई तुळजाभवानी या महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांच्या कुलस्वामिनी मानल्या जातात. तर मंदिराची वेळ ही सकाळी 6 ते साधारणतः रात्री 10 वाजेपर्यंत ओपन असते. तर त्यावेळेस तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. तर मंडळी, मी दिलेली माहिती आणि माझा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा.